आयत्या वेळेला उपयोगी ठरणार आहे असं आज आपण नाश्त्याचं प्रेमिक्स तयार करणार आहोत. घाईच्या वेळेत तुम्ही कुठलाही या प्रेमिक्सपासून नाश्ता तयार करू शकता. तर घरातली एखादी वाटी घ्यायची, त्या वाटीने बारीक रवा घ्यायचा आहे, जाड अजिबात घ्यायचा नाही. 2 वाटी बारीक रवा, त्यासाठी 1 वाटी आपल्याला बेसन पीठ, अर्धी वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ तुम्ही कुठलंही घेऊ शकता. हे 3च पदार्थ घालायचे आहे. वेगळे कुठलेही पीठ आपल्याला यामध्ये मिसळायचे नाही. त्यानंतर आपल्याला 2 चमचे मीठ घालायचं आहे. त्यानंतर 4 चमचे आपल्याला पिठी साखर घालायची आहे. मी हे प्रेमिक्स ढोकळ्यासाठी सुद्धा वापरणार आहे ना, त्यासाठी इथे मी 4 चमचे पिठी साखर घातलेली आहे. जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या नाश्त्यासाठी बनवणार असेल तर तुम्ही इथे पिठी साखर स्किप करू शकता. अर्धा चमचा आपल्याला यामध्ये हळद पावडर, अर्धा चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे. तर हे सगळं मिसळून घ्यायचं आहे आणि हे आपलं प्रेमिक्स इथे तयार झालेलं आहे. इथे तुम्ही याला ढोकळ्याचं प्रेमिक्स म्हणू शकता किंवा नाश्त्याचं प्रेमिक्स म्हणू शकता. यापासून तुम्ही वेगवेगळे कुठलेही नाश्ते बनवू शकता. इडली, डोसा, उत्तप्पे किंवा अप्पम सुद्धा बनवू शकता. हे जर प्रेमिक्स आयत्या वेळेला घरात उपलब्ध असेल ना, तर पाहुणे आले तर त्यांच्यासाठी मस्त आपण ढोकळा सुद्धा बनवू शकता. यापासून वेगवेगळे नाश्ते कसे तयार करायचे हे मी तुम्हाला आता पुढील व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर आता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.